नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। नवरात्रोत्सव हा देवी दुर्गाच्या नावरूपाने समर्पित असतो। या 9 दिवसांच्या काळात देवीची विधिवत पूजा आणि व्रत केले जातात। तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते। घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्त्व आहे। अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात। प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजाविधी ही जवळपास सारखीच असते। यंदा नवरात्री 22 सप्टेंबर पासून सुरू होत आहे, त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल। अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते, त्यामुळे आज आपण पाहूयात यंदा नवरात्रीत घटस्थापना कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी। घटस्थापना पूजा साहित्य। घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते। प्रत्येक जण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते। सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी। काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात, त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा। विड्याची पाने, लाल धागा, 7 प्रकारचे धान्य, तांदूळ, सुपारी, विडा, 5 फळे, नारळ, तांब्याचा कलश, चौरंग, लाल वस्त्र, फुले, हार, दिवा, अगरबत्ती, धूप, रांगोळी। घटस्थापनेची पद्धत। चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे, त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे। मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशात 1 नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा। कलशाला हळद कुंकू लावावे। त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावी। मातीत 7 प्रकारची धान्य पेरावीत। त्यावर मातीचा कलश ठेवावा। कलशात पाणी घालावे, त्यात नाणे टाकावे, तांदूळ घालावे, मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा। नारळाला हळदी कुंकू लावावे। कलशाला लाल धागा बांधावा। लाल धाग्याला विड्याची 9 पाने लावून माळ तयार करावी व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावी। हा घट देवी समोर बसवावा। त्यानंतर देवीला हार, फुले अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी। नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त। सोमवार 22 सप्टेंबर 2025 सकाळी 6:09 पासून ते सकाळी 8:06 अभिजित मुहूर्त सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:38 तुम्ही घटस्थापना करू शकता। रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनी देखील नवरात्र व्रत केले होते। रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला, म्हणून काही जणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते, तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळ नंतर उठवण्यात येते। नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी। नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी। टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा। धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी। जेवणाचा नैवेद्य दाखवून पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती करावी। कलशातील पाणी घराच्या 4ही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे। दाराला आंब्याचे तोरण लावावे। दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उद्यापन करावे। धन्यवाद। माझी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।